भीमादा मला वाटलंच होतं तू थांबला असशील म्हणून। अरे जाता आता गाय दिसली म्हणून थांबलो। तू विकत घेतलीस ना? वय आवडली का तुला? अरे वय ठीक आहे, घरला देतो पाठवून मी। अरे नग नग, आता जमायचं नाही आयच्या ते। का काय झालं? अरे आता कामच कशी बशी करते हाय, पडूनच असते बघ आता। हे आधी का नाही सांगितलं? हा तुझ्या मागे तर कामाचा व्याप काय कमी आहे वय? थांब, ठीक आहे। घरला गेल्यावर आयला यो भांडार लाव आणि पाण्यात न बी दे, बरं वाटेल तिला। वय पर आता आयाची एकच इच्छा आहे बघ, पंढरपूरला जायची। मग काय झालं? बा नाही म्हणतोय, या वयात झेपायचं नाही म्हणतोय तिला। बघू आधी तिला बरं वाटू दे। वय येऊ का म्या? वय आणि गावाकडे ध्यान असू दे। कुणी विचारलं मायाबद्दल तर माझ्याकडे दार त्याला। कशाला? अरे नड असते या, अडचणीत असतो माणूस। आणि मग तू त्यांची अडचण सोडवणार आहेस वय? तुला सांगितलंय तेवढं कर। अरे पर बाला जर का समजलं का माणसं गोळा करून तू हे असलं काहीतरी करतो आहेस तर नाही आवडायचं त्याला। भीमादा अरे अजून किती दिवस घाबरून राहणार आहेस? हा ठीक आहे, निघ आता। सत्तीची काळजी घे, निघ लवकर। चल। राम राम। राम राम। यार ನೀವು? हा ಯಾರು ನೀವು? ಏನ್ ಬೇಕು? नाही म्हणजे मराठीत बोला ना, काही समजत नाहीये। ನನಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ। हा नाही म्हणजे घरात दुसरं कोणी नाही का? बोलवा की त्यासनी। निल्ली। कोण आलंय? राम राम। राम राम। आपण कोण? मी सका पाटील, अकोळवरनं आलोय। अच्छा, काय काम होतं म्हणायचं? काम म्हणजे बघा, आमच्या गावचं ते सिद्धरामय्या आहे ना, पंच। अच्छा, सिद्धरामय्या। हा त्यांनी तुमची माहिती दिली आम्हाला। नाही, त्यांचा सांगावा आला होता। हा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे लग्नाचा पोरगा आहे म्हणून। होय, आहे की आमचे विक्रमराव लग्नाचे आहे। बरं बसा ना तुम्ही, बसा। नाही नाही बसायला नाही, बैलगाडी दुसऱ्याच्या शेतात सोडली। अरे बर बर बर। ते कसं आहे, गावाकडे आमची शेती आहे, गुरढोर, मोठा बारदाना आहे आणि स्वतःचं घर पण आहे। अहो आमासनी त्याच्या संग काय बी देणं घेणं नाही, आमासनी फक्त पोरगी देखणी हवी बस। होय 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 होय, मग एक वार पोरगी बघून घ्या की तुम्ही। अच्छा 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 अच्छा, पण तुम्ही सांगा कधी बघायचं ते, आपण बघू ना। ठरवून सांगतो की, नाही म्हणजे पहिलं म्हटलं कसं तुम्हाला भेटावं आणि मग पुढच्या गोष्टी। आम्हाला पोरगी घरात कशी पाहिजे हा सगळं तिने हा बारदाना सांभाळला पाहिजे, बाकी काही आमची अपेक्षा नाही। आता फक्त काय राहिलं की बाबा आम्ही तुमच्याकडे यायचं का तुम्ही इकडे येणार, एवढंच फक्त सांगा, बाकी काही विचार करू नका तुम्ही। नाही म्हणजे मीच घेऊन येतो की तिला इकडं। हा चालेल की। बरं लवकर सांगा, म्हणजे तशी आम्हाला तयारी करायला ना। होय 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 होय, येऊ मी? बरं वाईट जेवा की। नाही नाही आता ना ग, उशीर होईल। आता सगळं कसं आपला कार्यक्रम झाल्यावरच। हा या या। पाटलीनबाई, सिद्धरामानं ठरवलेलं दिसतंय की ह्या वर्षी आपल्या इक्रमचं लगीन लावायचं म्हणजे लावायचं।
सिद्धरामय्याचं काही नाही बरं का, समधी काल भैरीची कृपा आहे. बरं तुमच्या मनासारखं तसं तर तसं, तो काळ भैरव असो का सिद्धरामय्या असो. थांब 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 थांब. हो पाहुणं, राम राम. अहो वाईज या की इकडं. वय आलो आलो. गावात नवीन दिसते पाहुणे तुम्ही. हा, हे इथला अक्कोलचा आहे आम्ही. वय हे गावचं पाटील आहे ना व. वय त्यासनी कोण ओळखत नाही. त्यांच्या पोरासाठी एक सोयरीक घेऊन आलतो, म्हणजे माझ्याच पोरीची म्हणा की. त्या पाटलाच्या पोरासाठी हो. अहो ते लगीन आणि संसार करायला मागत नाही. अरे काय बोलतोय बाबा. कशाला पोरीचं वाटोळ करून घ्यायचा. काय? पाटलासने आमचं नाव सांगू नका. नाही नाही ठीक आहे. राम राम. राम राम. चल रे. कशिया त्या जुपदाला, कशिया त्या जुपदाला, कशिया त्या जुपदाला. कशी पण आज तर लय खुश आहेत. अयो मी नेहमीच खुश असतो रे. असं आहे होय का, मला वाटलं तात्या तुमच्याकडे पुण्यांदा आला म्हणून का काय. अयो मंगळू, अयो न येऊन सांगतो कुणाला, पण तू कसं काय येणं केलंस. हा तेच सांगा आलो आहे. काळ भैरी कामाला लागला आहे. पाटलाचं काम होणार म्हणजे होणार. अयो यो हे मंगळू, काम झालंच पाहिजे बघ. आणि त्या पाटलाच्या मुलासाठी मी अजून एक मुलगी बघितली आहे बघ. अहो पण तुम्ही एवढं समजा करता, त्यात तुमचा फायदा काय आहे. अयो डोकं कसं चालत नाही रे तुझं मंगळू. साधा विचार कर बघ. एक तर शेजारच्या गावचा पाटील, त्यात माझा मित्र श्रीमंत घराणं. तो आता अडचणीत आहे, आणि जर त्याची अडचण मी दूर केली तर त्या गावात पण माझं नाव होणार पंच 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 पंच. आणि काळ भैरीचं बी होईल. म्हणजे गावचा कारभार तुमच्या घरात आणि भागताची रांग आमच्या दारात. थांबा थांबा. हो पाहुणं, राम राम. काय म्हणता पाहुणं. गावातला पाटील ठाव आहेत ना व. होय ठाव आहे का. नाही म्हणजे त्यांच्या पोरासाठी स्थळ घेऊन आलो होतो. कशी आहेत माणसं. अहो त्या पोराच्या मनात काही लगीन करायचं दिसत नाही. काय उग त्यांच्या नादी लागून पोरीचं वाटोळ करून घेऊ नका. या पंचाला आता मी सोडतच नाही. मी काय सावता त्याच्याकडे गेलो नव्हतो माझ्या पोरीचं लगीन करा म्हणून. त्याच्या दोस्ताचं भलं करायच्या नादात माझ्या पोरीचं वाटोळं करतोय होय. थांब धावतोच तुला आता काय येते. ए चल रे. सत्ते, हे सत्ते, गडी माणसं पाहिजेत म्हणून सांगावं दाडलं आहे. ये त्याला जाच. म्हणजे जायचं ठरवलंच आहे का तुम्ही. वय मी येणार असाल तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या बिगर जाईन ना. मग मी काय एकली राहू का काय. तू ठरव. मी सांगतो तसा संसार करायचा आहे का इथंच थांबायचा आहे. पर हाय नाही यायची घर सोडून. तू चल, तुला यायचं असेल तर. नाही येईल. पर तुम्ही तुमचं कोंडाळ करून बसू नका म्हणजे झालं. हे बघ सत्ते, मी तुला आत्ताच सांगतो आहे, माझ्या कामात डवळाडवळ केलेली मला नाही चालायची. म्हणजे काम सोडून तुम्ही लोकांचं बघत बसणार का काय. माझं मी बघेन. तुला नसल चालत तर तू येऊ नको सांग. तुम्हाला तेच पाहिजे आहे ना व. आता तुला सरळ सांगतो ते समजत नाही वय. हा आता संग यायचं म्हणजे हे सगळं चालणारच. 4 माणसं तालावर येणार जाणार, ते माझ्याशी बोलणार, मी त्यांच्याशी बोलणार. आता याची सवय करून घ्यायला पाहिजे तुला. पर मी विचारते, लोकांची तुम्हाला एवढी काय पडली आहे. अगं लोकांकडे बघ जरा, खाया नाही त्यासनी काय, साधं पाणी नाही प्यायला. तुम्ही बघा काय करायचं आहे ते. पर मला नाही आवडायचं हे. आता बी एका मायला गरज आहे माझी. तिचं पोर संकटात आहे.
बघायला पाहिजे. काय पंच मंगळ्या संग काय बसले इथं बोलत? अरे माझं घर आहे, इथे बसू नको तर काय तुझ्या घरी जाऊन गप्पा मारत बसू? अगं तसं नव्ह. अयो तसं नव्हे काय, तसं नव्ह, तसाच बोलला असं. आता तुम्ही ऐकून घेणार आहे का सौताच रेड जामटिवणार आहे का? तात्या आता बोलणार आहेस का नाही? ए तू गपरे. हो पण बो 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 म्हणजे कसं? बॉम्ब झाली बॉम्ब. बोंब झाली? कसली बोंब झाली? अव त्या पाटलाच्या पोरासाठी जी पोरगी बघायचं चाललं होतं ना, तिचा बाप त्या पोरीला घेऊन पाटलाकडे गेलाच नाही. अयो घरीच नाही गेला. अव त्या पोरीचा बाप तिला घेऊन गेला तर नाहीच, पण वरून तिने तुम्हाला शिव्या दिल्या. अयो मला का शिव्या घालतो तो? काही सांगतोस? आता मी कशापाई काही बी सांगेन बरं. हा तुम्हाला नसन पटत ना, चाललो मी. त्याच्या नाटक करू नकोच. सांग का नाही गेलं ते? अहो त्या पोरीच्या बापाने माहिती काढली का त्या पोराला लगीनच करायचं नाही. आता त्याला संसारच नाही करायचा हे त्यांना समजलं. मग त्यांनी लय खडे फोडले बा तुमच्या नावानं. तू काय म्हणलं माहितीये का? पंचाच्या त्याच्या समजलं की किती बोलतोस? काळ भैरी संपतो समद भैरी. पंच येतो म्या. अयो याला काय झालं मध्येच? अयो मला शिव्या घातल्या हे ऐकून वाईट वाटले असेल. अयो त्याला काय आता वाईट वाटतंय? जंगली देव हे गेला ते काळ भैरील सांगायला. हे असंच जर चालू राहिलं ना, त्या पाटलाच्या पोराचं काही खरं नाही. तिथं मरू द्या, तुम्ही माझ्यासाठी पोरगी बघणार होते, त्यात काय झालं? तू गप्पा बस रे त्या. अयो तो काळ बहिरी काहीतरी करेल असं वाटलं होतं, काहीच केलं नाही. असं कसं काय करणार तो काळ भैरी? काही नाही करीत तो. एवढे दिवस झाले सांगतो त्याला माझं लगीन लावून दे, 3 लगीन होईल म्हणलं होतं, 3 एक बी झालं नाही. पण जर का त्या पाटलाच्या पोराचं लगीन लावायचं असेल तर आता एकच माणूस. कोण कोण? नाव सांग, आपण लगेच जाऊन भेटून घेऊ. बाळू. अयो बाळू, अयो माझं नाक कापायचं ठरवलीस की काय रे त्या? तुमचं नाक कापीन का कान कापीन ते काय मला ठाव नाही, पण हे काम बाळू शिवाय दुसरं कोणीच नाही करू शकत. येत त्या तो काल बैरी करेल की रे काहीतरी, लिंबू चोरा गड्डे. त्याने काय होणार रे? अहो पण तुम्हाला सांगतो, बाळू बिगर पर्याय नाही काही. जगू देत नाही, मरू देत नाही. काय हो, काय झालं? काय झालं? परत नकार आला. परत? हो पर झालं तरी काय? काय झालं? तो सका पाटील आहे ना, तोंडवर करून इथं आला होता माझी पोरगीले गोडे बघून जावं म्हणून. 4 लोकात मला बोलून गेला. हो पण आपण काय वंगाळ केलं त्यांचं? अहो आपण कुणाचंच वंगाळ केलं नाही पाटलीनबाई, पण गावातले लोक माहित नाही का कसे आहेत ते. त्यांनी कायचं काही सांगितलं आपल्या लेखाबद्दल. आता आणि आपल्या लेखात काय खोट आहे? अहो आपल्या पोरात काही खोट नाहीये, तुम्हाला माहितीये, मला माहितीये पाटलीनबाई, पण लोक माहित नाही कसे आहेत ते. तुम्हाला सांगतो ना, माझी आता डोकं फोडून घ्यायची वेळ आलेली आहे. काय काय केलं नाही सांगा बरं या पोरासाठी आपण, काय नाही केलं? हे बघा तुम्ही उगा चिडचिड करू नका बरं. अहो कालभैरी आहेत नव, ते करतील की समजा नीट. या भैऱ्याचं अजिबात नाव काढू नको माझ्या समोर. त्याच्या नादी लागलो मी. तो तात्याच सांगत होता तेच खरं होतं, पण त्या सिद्धरामाच्या नादी लागलो. पाटील म्हणे त्या गुहेत त्याच्या मागे घेऊन गेला मला अंधारात कंदुरी. अहो पर ते म्हणल्यात नव, मग ते करतील की काहीतरी. ते म्हणाला का देवे का? देणं घेणं फुकटचं कंदील घेऊन येणं. त्यानं आणलं होतं का ते स्थळ त्या का भैऱ्यानं? भैरी. अहो पर मग आता मोहर कसं करायचं? मला नाही ठाव. गावातल्या लोकांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल मला आता. हो
उगा काय बाई वांगाळ बोलू नका. काही वांगाळ बोलत नाही. माझ्या डोळ्याला जे दिसतंय ते तुम्हासनी बोलतोय, त्याशिवाय काय होणार नाही. मला या लोकांचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार. महादेवा, खरं अशी काय चूक झाली आमची, म्हणून हे समज भोगायला लागतंय आम्हासनी. तेव्हा आता तूच मार्ग दाव आम्हासनी. जाऊ दे पाटील, जाऊ दे. पवस दादा. अहो पंच, अहो. ओ पंच, अरे सखा पाटील. तुम्हाला काही समजतं का नाही? हा? अयो, काय झालं? अहो, काय झालं म्हणून मला काय विचारता? माझ्या पोरीचं वाटोळ करायचं ठरवलं होतं का तुम्ही? त्या पोराला लगीन करायचं नाही, त्याला संसार करायचा नाही, आणि त्याच्याबरोबर तुम्ही माझ्या पोरीचं लगीन लावून द्यायला चालले होते. यो, पण मला तर काही कल्पनाच नाही. अहो माहित नाही, मग तुम्हाला शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं मध्ये? अरे सखा, मी काय म्हणतो की ए, अजिबात बोलू नका. मी माझ्या पोरीला हिरीत ढकलीन, पण त्या पोराबरोबर लगीन लावून देणार नाही. चांगलं समजत होतं हो तुम्हाला, पण तुम्ही लोकांचं वाटोळ करायला निघाला. अरे पण माझा हेतू. हो, तुमचा हेतू घाला चुलीत. आमसनी नका सांगू. इथून पुढे लक्षात ठेवायचं. पण या पाटलाचे जर नादी लागलं ना, मग बघून घेतो तुम्हाला. अहो काय पण आजवर तोंड वर करून तुमच्याकडे बघायची हिंमत नव्हती कोणाची, आणि हे कसं बोलायला लागले? अयो, हे सगळं त्या बाळूमुळे होतंय. काय 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 बाळून काय केलं? अयो, माझ्याशी उलट बोलताना गावकऱ्यांनी बघितलंय त्याला, म्हणून हे सगळं होतंय. नाहीतर हिम्मत. नाही नाही, बाळून काही नाही केलं. अहो आधी लोक तुमच्या माघारी बोलायचे, आता तोंडावर बोलायला लागले एवढंच. हे तर त्या जास्त शहाणपणा करू नकोस, जास्त बोलतोस. अहो पण उगा कोणाचा राग कोणावर काढायचा नाही. बाळू चांगलाय. यो, त्या मुलाच्या लग्नाचं कसं काय करायचं? ते पोराच्या लग्नाचं जाऊ द्या ना, पण माझ्या लग्नाचं बघा ना आता तुम्ही. यो, ती माणसं बाळूकडे जाता कामा नये. महादेवा, महादेवा, माझ्या पोराच्या लग्नासाठी आता मी काय करू? काय करू म्हणजे त्याचा संसार होईल? कुठं जाऊ, कुणाला भेटू? हे देवा, समदे उपाय करून झाले, तर कुठं बी वाट दिसना. आणि हे समजा असंच सुरू राहिलं तर माझ्या लेकराचं पुढे कसं होणार? 4 लोकांच्यात तो कसा उठणार बसणार? ते समजा कारभार पुढे कसा सांभाळणार? हे देवा, आजवर मी तुझी जी सेवा केली आहे त्याचं समजा पुण्य माझ्या पोरासाठी तुझ्या पायाशी वाहते मी. माझ्यावर कृपा कर देवा, माझ्यावर कृपा कर. तुझे हात माझ्या पत्र पोचले आहे.